नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहूया. आदित्य ठाकरे कोण छोटा पप्पू असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीका केली होती. याबाबत कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केलाय. छोटा पप्पू काहीही बोलू शकतो. ते जेव्हा गोधडीत होते तेव्हा मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होतो. आता गोधडीतून बाहेर निघालेले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका सत्तार यांनी केली आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण छोटा पप्पू? अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो. त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाइमपास करू लागले. हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही. महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या पोटामध्ये पोटसूर उठतंय. अब्दुल सत्तार यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही. मात्र काय बोलायचं नाही याचं त्यांना भान नाही. मदत त्यांना देवेंद्रनी सांगितलं होतं की तुम्ही जास्त बोलत जाऊ नका. मात्र सत्तेची मस्ती ही त्यांच्या ह्याच्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेते म्हणून आपली भूमिका मांडत आहे आणि शिवसेनेची विपक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. त्याला सकारात्मक घेण्याची आवश्यकता आहे. मात्र अब्दुल सत्तार यांना असं वाटत असेल की ते त्यांच्या कुवतीवर निवडून आले, तर त्यांना मी रिकॉल करतो की त्यांचा विजय हा जेमतेम झाला होता आणि शिवसेनेसोबत नसते आणि आमच्या कोबड्या घेतल्या नसत्या तर ते आमदारही राहिले नसते. वरून ते स्वतःच्या चारित्र्याकडे त्यांनी बघायला पाहिजे आणि अब्दुल सत्तार सारख्या माणसावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी इतकी लायकी नाहीये. आणि हे काय, हे जे नेते आहेत, जसं शिंदे साहेब एका जिल्ह्याचे आहे, हे तालुक्याचे नेते आहेत, तर हे महाराष्ट्राचे नेते झाले कुठून? आणि कृषी मंत्री आहेत. महाराष्ट्रात एवढं मोठं कृषी संकट आहे. सरकार जर सकारात्मक पावलं उचलत आहे तर ते जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. मात्र त्यांना हे आगाऊचं बोलायचं काय? आमची जी उत्तरदायित्व आम्हाला लोकांनी दिलं आहे त्या उत्तरदायित्वावर आम्हाला बोलावंच लागेल आणि सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळं सकारात्मक घ्यावं लागेल. शिवसेना ही जिथे आहे तिथेच आहे. मात्र गद्दार किंवा खोकेबाज लोकांनी जास्त बोलू नये. तर आपण पाहिलं किशोर तिवारी यांनी देखील या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून टीका केल्याचा आता आरोप होतोय. सत्तार यांचं हे वादग्रस्त विधान देखील आपण पाहिलं, ऐकलं. छोटा पप्पू म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया देखील या संदर्भात येऊ लागलेल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून टीका केल्याचं सध्या तरी दिसतं आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसत आहेत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असा उल्लेख केल्यानंतर तीव्र अशा प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. एकीकडे वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरनं राज्यातलं राजकारण रंगलेलं असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचंही समोर आलेलं आहे. टाटा आणि एअरबस या कंपन्यांचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्यामध्ये गेलेला आहे. भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमानं बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर सोपवण्यात आलेली आहे.
कंपनी या विमानांची निर्मिती बडोद्याच्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून टीका केली जाते. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणं म्हणजे गुजरातनं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलेला आहे. तर वर्षभरापूर्वीच एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेलेला होता. महाविकास आघाडीकडून आता पाप लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या बेरोजगारांना आश्वासित केलं होतं की टाटा एअरबस C-295 हे वायुसेनेचं विमान बनवण्याची जी कंपनी आहे, हे मिहानमध्ये म्हणजे नागपूरमध्ये त्याची निर्मिती होईल. त्याला प्रकल्प तो त्या ठिकाणी आणला जाईल. परंतु आज केंद्र शासनाने तो प्रकल्प गुजरातमध्ये नेला. परत एकदा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक गुजरातने केला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बघत राहिले. 2021 मध्ये आणि तिथे आम्ही जे मागच्या वर्षीपासून काम करत आहोत साधारण